सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला, भगीरथ बियाणींना शेवटचा फोन कोणाचा गेला, सगळ्यांना माहिती आहे. ते माझ्याच तोंडात कशाला ऐकता? भगीरथ बियाणी काय मला माहित नव्हता. अहो मी तर मागणीच फक्त 1.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे 2 गट झाले त्यानंतरच हे असं एक कसं आहे, नाही ह्याच्या पुढे ह्याच्या आधी सुद्धा बबन गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं, पण तेव्हा जो SP होता तो ऐकायलाच तयार नव्हता. आणि सत्तेमध्ये नसलं की काय असते आम्ही बघितलंय. कोण 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 होतं? कोण? आय वॉज इन द कॅबिनेट. आय डोंट डिनाय दॅट आय वॉज नॉट इन द कॅबिनेट. तेव्हा काय कुठे क्राईम घडला नव्हता ना. आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा. त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता. अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे, आणि ही विल ज्युडिशियसली check into it. It is about getting a hardcore criminal into the clutches. It is not about की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय, अशातला काही भाग नाही. काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट, मी करतो इज इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्याकडे अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही, त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या. आय नो. हा चला बोला, पुढे बोला. मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी विषयी सांगितलेलं. आज ते ज्या पद्धतीने बोललेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ऍक्शन घेतील.